नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, लालकृष्ण अडवाणी, बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार असा तो विषय निघाला. हे तिन्ही महान नेते, कर्तृत्ववान नेते, परंतु बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी स्वतःचे पक्ष उभे केले आणि ते पक्ष त्यांनी चांगल्या स्थितीत आणले, प्रस्थापित केले. त्या पक्षांची सत्ताही आली, म्हणजे शिवसेने सत्ता ही भाजपसोबत युती करून आली आणि शरद पवारांची सत्ता ही पण काँग्रेससोबत युती करूनच आली. पण तरीही नक्की यांच्या पक्षाचं राज्यामध्ये, देशभरामध्ये नाव झालं. असंख्य नेते, कार्यकर्ते यांनी जोडले. लोकप्रियता ह्यांना, खूप मोठी लोकप्रियता यांच्या पक्षाला ह्यांना लाभली. आणि हे दोघेही लोकनेतेच, हे आपल्याला मान्य करावंच लागेल, मोठे लोकनेते. त्याचप्रमाणे अडवाणी ही मोठे लोकनेते. परंतु फरक हा, अडवाणी स्वतःचा पक्ष असं काही अडवाणींनी सुरू केला नाही. तर अडवाणी हे जनसंघाच्या स्थापनेपासूनचे कार्यकर्ते. तेव्हा ते अगदी तरुण होते. जेव्हा जनसंघाची स्थापना झाली तेव्हा संघाकडनं अडवाणींना तिकडे देण्यात आलं, राजकीय पक्षाकडे देण्यात आलं. तेव्हा अडवाणींचं वय साधारणपणे हे 25-30शीतले अडवाणी तेव्हा होते, 25-26 वर्षाचे होते. तर त्यावेळी त्या क्षणापासून, त्या दिवसापासून अगदी म्हणजे जनसंघाच्या स्थापनेपासून ते अगदी 2014पर्यंत आपण म्हणू, अडवाणी भारतीय जनता पक्षासाठी कार्यरत होते. कारण जनसंघाचं रूपांतर भारतीय जनता पक्षामध्ये झालं. परंतु अडवाणींनी सर्व मर्यादा पाळल्या. आता अडवाणी हा फक्त काही विषय नाही आहे आजचा, तर अडवाणी व्यक्तिमत्वाविषयी बोलायचं झालं तर खूपच आहे. परंतु मुख्य त्यांनी एक केलं की पक्षात कोणताही राजकीय वारसदार निर्माण केला नाही. कारण अडवाणी हे पक्षाचे सर्वेसर्वा होते अटलजींसोबत, अटलजी आणि अडवाणी. परंतु अटलजी किती मोठे क्लास लीडर होते आणि अडवाणी हे मास लीडर होते. जे अजूनही आहेत, पण आता ते फक्त सार्वजनिक जीवनात काम करत नाही आहेत, त्यांचं वय झालेलं आहे खूप. त्यामुळे आपण होते हा शब्द वापरतोय. कारण तेव्हा ते भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च नेते होते. जवळजवळ 3 वेळा ते भाजपचे अध्यक्ष झाले, त्याआधी जनसंघाचे अध्यक्ष झाले, उपपंतप्रधान झाले, गृहमंत्री झाले, विरोधी पक्ष नेते होते, भाजपचे ते सर्वोच्च नेते होते 80 सालापासूनचे. परंतु एवढं सगळी पदं हातात असूनही, अख्खा पक्षी संघटना हातात असूनही, एवढी अचाट लोकप्रियता असूनही, त्यांनी अधिकार हातात असूनही त्यांनी पक्षात वारसदार आणला नाही. घरचे कुणीही आणले नाहीत. आपले वारसदार, आपली वंशज, घरचे कुणी मुलगा, मुलगी, पुतणे, असं भाची असं कुणी आणलं नाही. आणि नंतर त्यांना आमदार, खासदार करून त्यांच्या गळ्यात पक्षाची माळ घातली नाही. अध्यक्षपदाची, उपाध्यक्षपदाची, सर्वोच्च पदाची माळ घातली नाही. अडवाणी करू शकत होते, पण तो त्यांच्या डोक्यात हा विषयच नव्हता. कारण पक्ष ही आपली प्रॉपर्टी त्यांनी मानलं नाही कधी. तर पक्ष हा जनसेवेसाठी आहे, लोकसेवेसाठी आहे, राष्ट्रसेवेसाठी आहे. ती सेवा आहे, ती एक सेवा कार्यच आहे. हे समाजसेवा करताना एक राजकीय पक्ष, किती म्हटलं ते राजकीय माध्यम हे लागतं. कारण काही गोष्टींची पूर्तता ही राजकीय मार्गातूनच होणार असते. मग त्यासाठी ते माध्यम म्हणून अडवाणींनी राजकीय मार्ग, राजकीय पक्ष निवड केली. परंतु त्याचं रूपांतर त्यांनी कधीही आपला स्वतःचं पक्ष समजून त्यांनी काम केलं, कुटुंब समजून त्यांनी काम केलं. त्यात त्यांनी मालकी हक्क सांगितला नाही, किंवा मालकी हक्क निर्माण केला नाही, किंवा म्हणूनच ती प्रॉपर्टी मानली नाही. आणि ह्या उलट म्हणून त्यांनी वारसदार निर्माण केला नाही. ह्या उलट इकडे ठाकरे आणि पवार यांनी, म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आत्ता शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, परंतु ह्यांनी स्वतःचे वारसदार निर्माण केले. त्यांचे जरी स्वतःचे पक्ष जरी होते, स्वतःचेच पक्ष त्यांनी स्वतःच पक्ष स्थापन केलेले असले, मालकीचे पक्ष जरी असले, तरी तुम्ही एका विचारधारेवर, एका मूल्यावर, एका विचारधारेवर, तुम्ही एका तत्वावर तुम्ही पक्ष तुमचा उभा केलेला होता. किमान तुम्ही असं सांगत होतात की आमची ही विचारधारा आहे आणि ह्या विचारधारेच्या आधारावर आमच्या पक्षाची पायाभरणी आहे. उदाहरणार्थ शरद पवारांची विचारसरणी ती धर्मनिरपेक्ष असेल आणि बाळासाहेब ठाकरेंची आधी मराठी,
नंतर हिंदुत्वाचा मुद्दा. ठीक आहे, कुणी कुठल्याही विचारधारेवर पक्ष उभा करू शकतो आणि उभा केला त्यांनी, लोकप्रियता लाभली, हेही खरं आहे. परंतु तो पक्ष हे लोक मालकीचं समजले का, स्वतःची प्रॉपर्टी त्यांनी मानली का, आणि म्हणूनच तुम्ही तुमच्या राजकीय वारसदार तुम्ही स्वतःचे निर्माण केले का? दुसऱ्या एखाद्या नेत्याला कार्यकर्त्याची तेवढी योग्यता नव्हती का? तुमच्या मुलाबाळांच्या हातात तुमचा पक्ष दिला, पक्ष नेतृत्व दिलं, पक्ष सूत्र दिली, सोपवली, मग तुमच्या कार्यकर्ते जे आहे, तुमच्या पक्ष अन्य कार्यकर्ते, प्रामाणिक कार्यकर्ते, निष्ठावान कार्यकर्ते, तुमच्यासाठी राबलेले कार्यकर्ते तेवढे कुवतीचे असं तुम्हाला वाटलं नाही का? ह्यांना वाटलं नसेल का? तेवढ्या क्षमतेचे, कुवतीचे, बुद्धिमत्तेचे, तेवढ्या निष्ठेचे, एवढ्या श्रद्धेचे नाही आहेत असं वाटलं का तुम्हाला? असणारच होते. तेवढी श्रद्धा तुमच्यावर त्यांची होती, त्या कार्यकर्त्यांची. मग त्यांच्या हातात नेतृत्व का दिलं नाही? त्यांच्या हातात नेतृत्व द्यायला पाहिजे होतं. हाच प्रश्न गांधीजींना एकदा विचारला गेला होता. गांधीजींच्या हयातीत गांधीजींना एका पत्रकाराने प्रश्न विचारला की सार्वजनिक जीवनात तो मनुष्य काम करतो, मोठ्या पदाला पोचतो, लोकप्रियता लाभते, अशा माणसाने त्याला त्याची मुलं ती त्याची वारसदार होऊ शकत नाहीत का? तर गांधीजींनी स्पष्ट उत्तर दिलं की नाही. ह्याचं कारण गांधीजी असं म्हणाले की तो मनुष्य, सार्वजनिक जीवनातला मनुष्य, ह्याला स्वतःचं अस्तित्व राहत नाही, स्वतःचं कुटुंब राहत नाही. तर त्याचे कार्यकर्ते, त्यांनी उभा केलेला कार्यकर्ता रूपी संसार, संस्था, पक्ष रूपी संसार, देश हा संसार त्याचा असतो, कार्यकर्ते हा त्याचा संसार असतो, ते त्याचे कुटुंबीय सदस्य असतात. त्याला व्यापक रूप आलेलं असतं, व्यापक रूप आलेलं असतं. त्यामुळे त्याची मुलं हा संसार त्यांनी सोडून दिलेला असतो. त्यांच्यावर फक्त संस्कार करणं, त्यांच्या कर्तृत्वावर ते मोठे होणं हा भाग वेगळा झाला. त्यांच्या कर्तृत्वावर ते मोठे होतील, परंतु ते त्याचे वारसदार फक्त नसतात. त्याचे वारसदार सर्वजण असतात. सर्व कार्यकर्ते, नेते, त्याच्यावर प्रेम करणारे सर्व लोक, हे सर्व त्याचे वारसदार आणि वंशज असतात. मग त्यांनी निर्माण केलेला पक्ष, संस्था काही असेल, त्याच्यावर सगळ्यांची मालकी असते, त्याच्यावर सगळ्यांचा हक्क असतो. कारण सगळ्यांच्या योगदानातून हा पक्ष किंवा संस्था किंवा त्याचे काही गोष्ट असेल, पक्ष संस्था ही उभी राहिलेली असते, मोठी झालेली असते. मग ह्या मुलांचाच फक्त त्या पक्षावर कसा अधिकार असू शकेल? फक्त तो पक्ष मुलांनी वाढवलेला असतो का? नाहीये. ह्यामुळे सर्वांचा अधिकार असतो, असं गांधींनी त्यावेळी उत्तर दिलं होतं. स्वतःची मुलं ही आपली राजकीय वारसदार असू शकत नाही, सुद्धा गांधींनी उत्तर असं दिलेलं होतं. त्यामुळेच हे शिवसेनेला उदाहरणार्थ किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वतःची मुलं आपले वारसदार म्हणून नेमली आणि त्यांच्या हातात पक्षाची सूत्र दिली. हे योग्य की अयोग्य, चूक की बरोबर, हे काय ठरवतो सगळं. परंतु पक्षाची वाटाघाट झाली हे मात्र खरं. दोन्ही पक्षाचं वाटाघाट होऊन दोन्ही पक्षांचं विभाजन झालं, दुखी निर्माण झाली की अन्य काही लोक त्याच्यामध्ये, कार्यकर्ते, नेते योग्यतेचे होते. तुमची मुलंही योग्यतेची असणारच आहेत, तो भाग वेगळा झाला. परंतु अन्य योग्यतेचे होते, त्यांच्या हातात सूत्र द्यावी असं तुम्हाला वाटलं का नाही? ते वाटायला हवं होतं. आणि ह्याच्या उलट आडवाणींनी स्वतःच्या मुलाला, मुलीला, पुतण्याला कुणालाही त्यांनी आमदार, खासदार, सदस्य, पक्षातलं काही उपाध्यक्ष, अध्यक्ष काही केलं नाही, पक्षात आणलं नाही. ह्या मूल्यांचं आडवाणींनी, ह्या तत्वाचं आडवाणी जतन केलं आणि एक चांगला आदर्श पक्षापुढे आणि देशातल्या पिढीपुढे नक्कीच उभा ठेवला. की सार्वजनिक जीवनात काम करताना आपले वारसदार ही फक्त आपलं कुटुंब का आपली मुलं नसतात, तर सर्वजण आपले कार्यकर्ते, नेते, वारसदार असतात. त्यामुळे आपलं कार्य, आपलं वय झालं किंवा आपलं शारीरिक अवस्था संपली, शारीरिक क्षमता संपली की आपण बाजूला व्हावं. मग जो तो कार्यकर्ता, नेता, पक्षातल्या कार्यकर्त्याच्या क्षमतेप्रमाणे नेतृत्व करतील, पुढे जातील. आपण त्यात लक्ष देऊ नये, लुडबुड करू नये आणि आपल्या मुलाबाळांना त्यात आणून त्यामध्ये त्यांना पदं देऊन, त्यांच्या हातात पक्ष देऊन स्वतःची मालकी आहे असं वाटून घेऊ नये. नाही तर मग आपण आदर्श काय देणार? आपला आदर्श तरुण पिढी किंवा अन्य देशबांधव नागरिक काय घेणार? की आपण मग आपली ती पक्ष, आपली मालकी समजली, आपली प्रॉपर्टी समजली आणि आपण तर असं सांगत असतो की आपण भाषणामध्ये तर ह्याच्यामध्ये की आम्ही विचारसरणीचे भुकेले आहोत, विचारसरणीचा आमचा
विचारसरणीवर, एका तत्वावर, एका मूल्यावर आमचा पक्ष उभा आहे किंवा आमची संस्था उभी आहे, आमची संघटना उभी आहे. मग असं जर म्हटलं तर मग त्या संघटनेत ती संघटना मोठी करण्यात सगळ्यातच वाटा असतो. त्याच्यावर प्रेम करणारे अनेक असंख्य अगणित लोक असतात. तर ते ठरवतील काय करायचं. ते नेतृत्व कुणाच्या हातात द्यायचं हे ते लोक ठरवतील. प्रेम करणारे कार्यकर्ते, नेते, राबलेले कार्यकर्ते आणि प्रेम करणारे अन्य नागरिक, निष्ठावान नागरिक, श्रद्धावान नागरिक, यावेळेस सूत्र कोणाच्या हातात द्यायची पक्षाची हे ते लोक ठरवतील. मंडळी, यावर आपलं काय मत आहे हे आपण जरूर अभिप्राय द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.